नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एस के स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलवर। बघा, महाराष्ट्र शासनाची भरती आलेली आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे ही भरती चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे। गट संवर्ग यासाठी क्वालिफिकेशन तुमचं 10वी पास पाहिजे। तर बघा, याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे 22 तारखेलाच ऑक्टोबरच्या, आणि लास्ट डेट याची 12 नोव्हेंबर होती, पण ती आता वाढवून 5 डिसेंबर करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरण्याचा राहून गेला असेल तर नक्कीच फॉर्म भरून घ्या। आणि याची परीक्षा शुल्क भरण्याची पण अंतिम मुदत ही 5 डिसेंबरच असेल। ठीक आहे, याचं प्रवेशपत्र हे परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होईल। अर्ज वगैरे करण्यासाठी जे यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ते www.vmgmc.edu.in ही आहे। नंतर यांची माहिती पुस्तिका वगैरे किंवा मग ऑनलाईन जाहिरात आणि इतर जी माहिती देणार आहेत ती पण सेम याच वेबसाईटवर देतील ते। आता बघा, पदे कोणती आहेत आणि त्यासाठी पात्रता काय आहे। तर पहिलं पद आहे कक्षसेवक, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, म्हणजे यासाठी पण 10वी पाहिजे। कक्षसेवकसाठी बाह्य रुग्ण विभाग सेवक 10वी, शिपाई 10वी, माळी 10वी, पंप सहवर्ती या पदासाठी पण 10वीच पाहिजे। क्षकिरण सेवक 10वी पात्रता, प्रयोगशाळा सेवक 10वी पात्रता, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 10वी झालेली पाहिजे। रुग्णपटवाहक यासाठी 10वी पास पाहिजे। सहाय्यक स्वयंपाकी यासाठी 10वी तर पाहिजेच, पण कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे। ठीक आहे। परिचारिका जेवण विभाग सेवक यासाठी पण 10वी, भांडार सेवक 10वी, औषध वितरण सेवक यासाठी 10वीच पाहिजे। पोस्टमॉर्टम रूम परिचर 10वी साठीच। ठीक आहे। आता बघा, यामध्ये सॅलरी कशी असणार आहे व पदे किती आहेत। कक्षसेवकसाठी S1 कॅटेगरीमध्ये 15,000 ते 47,600 बेसिक असणार आहे। याची पदे आहेत 123। बाह्य रुग्णसेवक हे बघा, आता आपण बेसिक तर सर्वांचं सेमच आहे, 15,000 पासून सुरुवात होईल व 47,600 बेसिक एंड होईल। 15,000 बेसिक म्हणजे सॅलरी एवढी नसते, अजून काही अलाउन्स वगैरे येऊन 25 पर्यंत सॅलरी तुमची जाईल। दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे बाह्य रुग्णसेवक, यासाठी पदे 9 आहेत। शिपाईसाठी पदे 3 आहेत। माळीसाठी पदे 1 आहे। पंप सहवर्तीसाठी 1 पद आहे। क्षकिरण सेवक साठी 1 जागा आहे। प्रयोगशाळा सेवक 2 जागा आहेत। चतुर्थ श्रेणी कर्मचारी 2 जागा आहेत। रुग्णपटवाहक 1 जागा आहे। सहाय्यक स्वयंपाकी 3 जागा आहेत। परिचारिका जेवण विभाग सेवक यासाठी 3 जागा आहेत। भांडार सेवक यासाठी 2 जागा आहेत आणि पोस्टमॉर्टम रूम परिचर यासाठी 2 जागा आहेत। टोटल या जागा आहेत 153। ठीक आहे। आता परीक्षा कोणत्या स्वरूपाची होणार आहे, याचा सिलेबस कसा आहे ते पहा। विषय यामध्ये मराठीमध्ये घटक कोणते, व्याकरण, व्याकरणमध्ये वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे सर्व करून जाणे आहे। हे 6 टॉपिक येतील। हे 6 या व्याकरणमध्ये 6 घटक विचारले जातील। ठीक आहे। नंतर सर्वसामान्य शब्दग्रह, शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उतार्यावर प्रश्नांची उत्तरे, वाक्यपृथक्करण आणि त्याचे प्रकार, लेखक व कवीची टोपण नावे हे पूर्ण पाठच करून ठेवा। समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे हे टोटल मराठीत 25 प्रश्न विचारतील आणि यासाठी गुण असतील 50। एक प्रश्न हा प्रत्येकी 2 गुणांसाठी विचारला जाईल। आता इंग्रजीमध्ये बघा, ग्रामर, कॉमन व्होकॅब्युलरी, शब्दसंग्रह, सेंटेन्स स्ट्रक्चर, इडियम अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर डिटेक्शन हे सर्व बेसिक लेवलवर विचारलं जाईल। याचे पण 25 प्रश्न, 50 गुण, 1 प्रश्न 2 मार्काला। सामान्य ज्ञानामध्ये बघा, चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताची राज्यघटना, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, प्रसिद्ध पुस्तके व लेखक, प्रसिद्ध दिवस, मूलभूत संगणक, संख्याज्ञान व संख्येचे प्रकार, मसावी हे सर्व त्यांनी बहुतेक हे मॅथचं इथे ॲड केलेलं आहे। संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावी आणि लसावी, दशांश, अपूर्णांक, वर्गमूळ, घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ, काम, वेग, सरासरी व चक्रवाढ व्याज, नफा तोटा, वयवारी, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, सरासरी व चक्रवाढी हे सर्व 25 गुण 50 मार्क। नंतर बघा, हे मॅथसाठी आहे।
यांनी ॲडमध्ये एकत्र का केले माहिती नाही. हे सर्व मॅथ्स टॉपिक असतील. नंतर बौद्धिक चाचणी, कर्मबद्ध मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यामधील अंक शोधणे, वेतन आकृती, कालमापन म्हणजे दिनदर्शिका, कॅलेंडर त्याला म्हणतो आपण, रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीची पाण्यातील प्रतिमा, दिशा व अंतर, घड्याळ, नातेसंबंधीची ओळख, निरीक्षण व आणि आकलन. यासाठी 25 प्रश्न, 50 गुण, टोटल प्रश्न झाले 100 आणि मार्क्स झाले 200. ठीक आहे. फायनल कट ऑफ हा याला गृहीत धरूनच लावण्यात येईल. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.